खरं तर स्त्री आणि पुरुष यांचा मेंदूचा वापर करायची पद्धत डोक्याला शॉर्ट आहे त्या बायका. अरे नवरा बायकोचं नातं विश्वासावर अवलंबून असतं, अगदी विश्वासावर. हो का? हो. अंशू जरा तुझा फोन दे. मला कसतरी होतंय. मी तर डॉक्टरकडे जाऊन येतो. डॉक्टरकडे कशाला? मी डॉक्टरला घरी बोलवते. नको, ऐक मी ऐक मी डॉक्टरकडे जाऊन येतो यार. डॉक्टरला बोलवते ना घरी. बघेल हा डॉक्टर. मी तर नागपूरहून इथे आले होते. अप्रतिम, कुठेही बोर झालेलं नाहीये. नाटक खरंच खूप जास्त छान होतं. खूप छान नाटक, ब्युटिफुली डिस्प्लेड. कुटुंबाने सहकुटुंबाने पाहावाच नाटक. प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलेलं पाहिले न मी तुला हे नाटक पाहण्यासाठी येत आहे ना. 1 सप्टेंबर रोजी दुपारी 1 वाजता आपल्याच कोथरूड पुणे येथे. नमस्कार, मी साक्षी पांचाळ न्यूज अनकटच्या पुणे कनेक्ट मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. या बातमीपत्रात आपण पाहणार आहोत पुण्यात घडलेल्या दिवसभरातील 10 महत्त्वाच्या घडामोडी. ग्रामविकासाचा पॅटर्न म्हणून काटेवाडीचे नाव राज्यात नाही तर देशात अग्रगण्य आहे. गावाबद्दल आत्मसन्मान असल्याने प्रपंचाकडे दुर्लक्ष करून 20-22 वर्षे गावाच्या विकासासाठी मनापासून झोकून देऊन काम केले. आतापर्यंत 200 कोटी रुपयांची विकास कामे झाली आहेत. मात्र लोकसभा निवडणुकीपासून विश्वास या शब्दावरच विश्वास राहिला नाही, अशा शब्दात खासदार सुनेत्रा पवार यांनी खंत व्यक्त केली आहे. राज्यसभा खासदारपदी निवड झाल्याबद्दल काटेवाडी ग्रामस्थांच्या वतीने आयोजित नागरी सत्कार कार्यक्रमात बोलताना त्यांनी ही खदखद व्यक्त केली आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते मंत्री तानाजी सावंत यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटावर बोलताना एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. राष्ट्रवादी बरोबर आपलं कधीही पटलं नाही. कॅबिनेटमध्ये मांडीला मांडी लावून बसलो तरी बाहेर आलं की उलट्या होतात, असं विधान मंत्री तानाजी सावंत यांनी केलं होतं. या विधानानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या काही नेत्यांनी थेट महायुतीतून बाहेर पडण्याचीही इशारा दिलाय. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या प्रवक्त्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधत गणेश हाकेंवर जोरदार टीका केली आहे. महायुतीतले याआधी तानाजी सावंत बोलले, सदाभाऊ खोत बोलले, त्याच्यावर एकनाथ शिंदेचे जे शंभूराजे मंत्री आहेत त्यांनी सांगितलं की तानाजी सावंत यांचं हे वैयक्तिक मत आहे, पक्षाशी त्याचा संबंध नाही. आणि आज तर काय गणेश हाके बोलले. कोण गणेश हाके, त्यांचं काय संबंध, त्यांना कुणी अधिकार दिला, याचं कुठलंही त्यांना भान नाही. आणि ही महायुती, माननीय अजितदादांनी ही महायुतीचा पाठिंबा माननीय पंतप्रधान साहेब, माननीय मोदी साहेब, माननीय अमित शहा आणि माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे विचार विनिमय करून महाराष्ट्राच्या विकासासाठी दिलेला आहे. त्याच्यामुळे हाकेसारखे कुणीही वर्ग स्वतःच्या येणाऱ्या निवडणुकांमध्ये स्वार्थासाठी, तर त्यांना काडीचीही किंमत नाही. गणेश हाकेला स्वतःचा पक्ष म्हणजे भाजप कसा चालतो हे माहीत नसेल तर त्यांनी ते भाजपकडनं समजून घ्यावं. आणि असे गणेश हाकेसारखे तानाजी सावंत आयरे गेरे निवडणुकीच्या काळानंतर ही बेडकं स्वतःच्या स्वार्थासाठी बळगळतात. त्यांना आमच्या वतीने आता शून्य किंमत आहे. कारण का आम्ही त्यांना बोलल्यानंतर त्यांच्या पक्षाकडनं सांगितलं होतं की हे आमच्या पक्षाचं मत नाही, याच्यावरनं त्यांनी त्यांची पात्रता, लायकी ओळखून घ्यावी. पुरंदर तालुक्यासाठी महत्त्वाचा असलेला गुंजवणी सिंचन प्रकल्प हा नेहमीच विधानसभा निवडणुकीसाठी महत्त्वाचा विषय राहिलेला आहे. आता विधानसभा निवडणूक जवळ आल्यानंतर आमदार संजय जगताप आणि माजी मंत्री विजय शिवतारे यांच्याकडून परस्पर विरोधी दावे केले जात आहेत. गुंजवणी प्रकल्प जोपर्यंत मूळ योजनेनुसार होत नाही तोपर्यंत या योजनेचं काम करू देणार नाही, असा पवित्रा आमदार संजय जगताप यांनी घेतला होता. मात्र आज नीरा येथे माजी मंत्री विजय शिवतारे यांनी मूळ प्रकल्पात बदल हा आमदार संजय जगताप यांनीच केल्याचा आरोप केलाय. 21 जुलै 2020 रोजी या योजनेत बदल केल्याचा दावा त्यांनी केलाय. या संदर्भातील कागदपत्रे माहिती अधिकारातून आपण मिळवले असून लवकरच लोकांसमोर मांडणार असल्याचं देखील त्यांनी नीरा येथे असताना सांगितलंय. ओरिजिनल जो प्लॅन होता, ओरिजिनल जो हे होतं ते वरून, पूर्णपणे वरून, म्हणजे परींच्या वरून हरणी अशा पद्धतीने करत वाल्याच्या बारावाड्या आणि राख असं ते होतं. 21 जुलै 2020 ला हा प्रस्ताव, हा मार्ग बदलला गेला. कंपनीच्या फायद्यासाठी 150-200 कोटी रुपये फायद्यासाठी हा मार्ग बदलला. यातले वाचलेले 200 कोटी रुपयातला कोण किती त्यातला हक्कदार आहे ते जरा LNT आणि त्याचबरोबर आमदार असतील यांनी सांगावं.
का बदलली गेली? तुम्ही आमदार असताना पाईपलाईन का बदलली गेली? 21 जुलै 2021 मी माहितीच्या अधिकाराखाली घेतलेली सर्व डिपार्टमेंटची पत्र आता जाहीर करणार आहे. म्हणजे बदल तुम्हीच करायचे, पैसे तुम्हीच खायचे आणि मग सांगायचं वरून लाईन घ्या. हा कुठचा धंदा आहे? लाईन वरूनच होती. लोकसभा निवडणूक होऊन जवळपास 3 महिन्यांचा कालावधी उलटून गेला. त्यानंतर प्रत्येक पक्षानं आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने बैठका आणि दौरे सुरू केलेत. तर विद्यमान आमदार आणि इच्छुक नेत्यांना देखील आपापल्या विधानसभा मतदारसंघात कार्यक्रम घेण्यास सुरुवात केली आहे. या सर्व घडामोडी दरम्यान पुणे शहरातील वडगाव शहरी विधानसभा मतदारसंघात ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी उमेदवारी मिळवली असता यासाठी येरवडा भागात मोठ्या प्रमाणावर फ्लेक्स लावण्यात आले. उच्च शिक्षित, निर्भीड, कणखर व्यक्तिमत्व, वडगाव शहरी मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी एकच उत्तम पर्याय असे मजकूर असलेले फ्लेक्स अनेक भागात लावण्यात आले. आज पुण्यामध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना या कार्यक्रमाचे आयोजन महायुतीकडून विद्यार्थ्यांसाठी करण्यात आले. या कार्यक्रमाला उच्च शिक्षण मंत्री आमदार चंद्रकांत पाटील, राज्य शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी प्रमुख उपस्थिती लावली. दीपक केसरकर यांनी माध्यमांशी बोलताना विविध विषयांवरती भाष्य केले. मालवणमध्ये झालेल्या घटनेबद्दल कोणीही राजकारण करू नये, तसे केल्यास त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल असे आवाहन मंत्री दीपक केसरकर यांनी माध्यमांशी बोलताना केले. कौशल्य विकासाचा फायदा आणि रोजगार मेळाव्यांचा फायदा निश्चितपणे सर्व युवकांना होतोय. मुख्यमंत्री कौशल्य विकास योजनेअंतर्गत 6,000, 8,000, 10,000 विद्यावेतन हे त्यांना 6 महिन्यासाठी दिलं जाणार आहे. आज आंतरराष्ट्रीय ज्या नोकरीच्या संधी आहे त्याच्या संदर्भातलं NSTC हे कार्यालय सुद्धा या ठिकाणी पुण्याला त्याचं उद्घाटन होत आहे. आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्र आणि मेडन-ह्युटनबर्गचा करार झालेला आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा जर्मन शिकवण्याचं ट्रेनिंग हे यापूर्वीच महाराष्ट्रामध्ये सुरू झालेलं आहे. पुढच्या काळामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये 10,000, दुसऱ्या टप्प्यामध्ये 1,00,000 आणि त्याच्यापेक्षा अधिक रोजगार हा महाराष्ट्रातल्या युवकांना मेडन-ह्युटनबर्गमध्ये उपलब्ध करून दिला जाणार आहे. त्याचप्रमाणे NSTCच्या माध्यमातून जपान, इस्रायल, जर्मनी वेगवेगळ्या देशामध्ये हा रोजगार उपलब्ध होणार आहे. हे पंतप्रधान महोदयांचं स्वप्न आहे, आदरणीय मोदी साहेबांचं, जे आपण सर्वजण साकार करतोय. त्याच्यामध्ये शिंदे साहेब, फडणवीस साहेब, अजितदादा सर्वांचंच आणि त्याच्याचबरोबर आमचे आदरणीय लोढा साहेब, आदरणीय चंद्रकांत दादा पाटील साहेब आणि इतर सर्वच मंत्री महोदयांचं, उदय सामंत साहेब, सर्वच मंत्री महोदयांचं मोठं योगदान राहिलेलं आहे. आणि त्याच्यामुळे हा मेळावा पुण्यामध्ये यशस्वी होत असताना मला एकच सांगायचं आहे की जी लोक मेडन-ह्युटनबर्गला ज्यांनी नोंदणी केली आहे त्याच्यामध्ये सुद्धा सर्वाधिक नोंदणी ही पुण्यातून झालेली आहे. 5 वर्षापूर्वी 2019 मध्ये शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील प्रमुख नाला असलेला अंबिल ओढ्याला पूर आला होता. पुराचे पाणी अनेक सोसायट्यांमध्ये घुसले. काही सोसायट्यांच्या सीमा भिंती पडून नुकसान झाले. नाल्यांना येणारा पूर रोखण्यासाठी सीमा भिंत बांधणे आवश्यक असल्याने महापालिकेने काही ठिकाणी भिंत बांधल्या, काही भागात पूल बांधले, पण इतर भागात तांत्रिक कारणांमुळे पालिकेला हे काम करता आले नाही. हे काम करता यावे यासाठी राज्य सरकारने विशेष निधी म्हणून 200 कोटी रुपयांचा निधी महापालिकेला दिलेला. मात्र मंजूर केलेला 200 कोटी रुपयांचा निधी भाजपचे आमदार असलेले 5 विधानसभा मतदारसंघात देण्यात आला. महायुतीत सहभागी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या मतदारसंघात या निधीतील 1 रुपया देखील देण्यात आलेला नसल्याचं समोर आलंय. पुण्यात चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढतायत. अशीच एक घटना CCTV मध्ये कैद झाली आहे. चोरीची ही घटना हडपसर येथे एका वडापावच्या गाडीसमोर घडली आहे. एक जोडपं वडापाव खाण्यासाठी थांबलं असता चोराने त्यांच्या गाडीला लावलेली दागिन्यांची पिशवी महिलेच्या नकळत लंपास केली आहे. या पिशवीत 115 ग्राम सोनं होतं. आत्ताच्या बाजारभावानुसार तब्बल 14 लाख रुपयांचं सोनं चोरट्यांनी लंपास केलंय. सततधार पावसामुळे पालेभाज्यांना फटका बसलाय. लागवड कमी झाल्याने कोथिंबीर, मेथी, पालकसह सर्व पालेभाज्यांची आवक कमी प्रमाणावर होती. कोथिंबीरसह मेथी, पालक या पालेभाज्यांना उच्चांकी दर मिळालाय. किरकोळ बाजारात प्रतवारीनुसार कोथिंबीरच्या एका जुडीला 60 ते 80 रुपये दर मिळालाय, तर मेथी जुडीला 50 रुपये दर मिळाला असून पालकसह तेजीत वाढ होतीये. पुणे विभागात पावसाची सततधार आहे. पावसामुळे पालेभाज्यांच्या प्रतवारीवर परिणाम झालाय. सध्या मागणीच्या तुलनेत पालेभाज्यांची आवक कमी प्रमाणावर होतीये. कोथिंबीर, मेथी, पालकसह सर्व पालेभाज्यांचे दर वाढतायत.
सिम्बारिया फिल्मतर्फे नेता गीता या चित्रपटाची निर्मिती आणि प्रस्तुती करण्यात आली असून सुधांशु महेश बुडूक यांनी चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन केलंय. शिवानी बावकर हिच्यासह अनेक उत्तम कलाकार या चित्रपटात आहे. नेता गीता हा सिनेमा येत्या 23 ऑगस्ट पासून जवळच्या चित्रपटात गृहात आपल्याला पाहायला मिळणार आहे. कॉलेज जीवनात तरुणाईच्या सळसळत्या उत्साहात आपण सर्वच जण असतो. या उत्साहातच कॉलेजच्या निवडणुका लढल्या जातात. अशातच एका निवडणुकीच्या निमित्ताने घडणारी मनोरंजक गोष्ट नेता गीता या चित्रपटातून उलगडणार असल्याचं माध्यमांशी बोलताना दिग्दर्शक सुधांशु बुडूक यांनी सांगितलंय. वेगळी कन्सेप्ट अशी फिल्ममध्ये काय नसतेच तशी, पण या फिल्ममध्ये तुम्हाला जे एक क्राफ्ट असतो तो मिळेल तुम्हाला बघायला, की ज्यात तुम्हाला एंटरटेनमेंट पूर्ण मिळेल पण फिलॉसॉफी पण मिळेल. म्हणजे तुम्हाला असं कुठे वाटणार नाही की काहीतरी मी एंटरटेनमेंट कचरा घेऊन आलो असंही वाटणार नाही आणि फार फिलॉसॉफिकल दिलं आणि काही मजा नाही आली बघताना असंही वाटणार नाही. तुम्हाला दोन्हीचा मिलाप मिळेल, म्हणजे मजा, एंटरटेनमेंट आणि त्याच्यासोबत फिलॉसॉफी भगवद्गीतेची. एवढं सांगितलं तुम्हाला. प्रत्येक गणेश मंडळाला 100 वॉटपेक्षा जास्त क्षमतेचे ध्वनिक्षेपक लावण्यास राष्ट्रीय हरित लवादाने बंदी घातली असून ढोल ताशा पथकात 30 पेक्षा जास्त वादकांचा समावेश करण्यात मनाई करण्यात आली आहे. गणेशोत्सवातील वाढत्या ध्वनी प्रदूषणाची समस्या दिवसेंदिवस गंभीर स्वरूप धारण करत असून याच पार्श्वभूमीवर डॉक्टर कल्याणी मांडके यांनी लवादाकडे याचिका दाखल केली होती. यात राज्य सरकार, जिल्हाधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, पुणे महापालिका आणि पुणे पोलिसांनी प्रतिवाद केला असून पुण्यात गणेशोत्सवादरम्यान ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली होती. यावर राष्ट्रीय हरित लवादाच्या पश्चिम विभागीय खंडपीठाने शुक्रवारी आदेश दिले. त्यात महाराष्ट्र प्रदूषण मंडळासह पुणे पोलिसांनी ध्वनी प्रदूषण कमी करण्याचे आदेश देण्यात आले. वेळ झालीये पुणे कनेक्ट मध्ये इथेच थांबायची. तुम्ही पाहत रहा न्यूज अनकट.